अंगाई जे मी केली होती कदाचित तुम्ही बघितली असेल. आज मी पहिल्यांदा मला थोडंसं असं इमोशनल फील झालं. हे मला सुद्धा सरप्राईज आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. आज आलोय आपण उरण सोनारी गावामध्ये. इकडे आपले मोक्ष कॅटररचे अजय म्हात्रे सर आहेत, त्यांनी आपल्याला उरण कोट नाक्यावरती बोलवला होता त्यांचा इव्हेंट दाखवण्यासाठी. आणि आज खास आपल्याला आमंत्रण आहे त्यांच्या मुलाच्या नामकरणासाठी, म्हणजे बारसा बोलतो ना आपण, बारशासाठी खास आलोय. बारशासाठी आलोय तर आलोय, पण आपण काय विचार करतो, बारसा असला की घरामध्ये मुलाला पाळण्यात टाकतात, त्याचं नाव सांगतात आणि तसा बारसा असतो ना. पण इकडे बघा कसा सेटअप केलाय. सुरुवातीलाच तुम्हाला विठ्ठल रखुमाईंचे दर्शन करायला मिळते बघा. गावामध्ये तलावाच्या बाजूलाच मस्त छोटीशी जागा आहे, तिकडेच त्यांनी शिवसेने शाखाजवळ तिकडेच मस्त आयोजक केलंय बघा. हो नमस्कार. हो, काय नाव तुमचं? आपलं नाव श्रीकांत म्हात्रे. श्रीकृष्ण इव्हेंट्स म्हणून आपला इव्हेंट आहे, उरणचा आहे. हे जे डेकोरेशन केलंय हे तुम्ही केलंय काय? सर्व डेकोरेट आपणच केलेलं आहे, ओरिजिनल फुलांचं काम आहे सर्व. हो, मी राऊंड मारून आलो, खूप भारी वाटलं. सर्व स्पेस चांगला मिळाला, काम चांगलं झालं. हो, काय नाव तुमच्या डेकोरेशन? श्रीकांत म्हात्रे. श्रीकृष्ण इव्हेंट म्हणून आपला इव्हेंट आहे. म्हणजे ऑर्डर घेता ना तुम्ही? हो, आणि असं डेकोरेशन सर्व घेतो. हो, चालेल, तुम्हाला डेकोरेशन दाखवते, पण या सरांचा नंबर तुम्ही लक्षात ठेवा. श्रीकृष्ण फ्रेश फ्लावर्स आर्ट. इकडे अजय म्हात्रे सर आणि त्यांची फॅमिली पण आली बघा. नामस्मरण सोहळा, सर्वांचं सुस्वागत. माझे नाव काय हेच तर ठरवायचे आहे. नाव ठेवण्यासाठी हा सोहळा केलाय बघा. आणि कसा सेटअप केलाय बघा. एक बाजूला मस्त बसायची जागा आहे, जे कोणी आपली पाहुणी मंडळी येतील त्यांना बसायची जागा आहे. आणि इथे ऑर्केस्ट्रा पण चालू आहे बघा. आणि नामस्मरण झाल्यानंतर जेवणाची पण व्यवस्था आहे. मोक्ष कॅटरर्स अजय म्हात्रे यांच्यातर्फे. खूप सुंदर आयोजक आहे बघा. पूर्ण लहान पोरांची थीम ना, श्रीकृष्ण राधाची थीम दिसते बघा. आणि मेन स्टेज बघा कसा सजवलाय, जसे आपले उरणचे डेकोरेटर भेटले होते. पूर्ण फुलांचं काम आहे सांगितलं त्यांनी. हे बघा नुसती फुलंच दिसतात. आणि इथे बघताय मस्त पालना आहे, आणि त्या पालण्याला पण बघा कसा सजवलाय. तर कशी वाटते थीम नक्की कमेंट करा. आणि याच्या आधी तुम्ही असा नामस्मरण सोहळा बघितलाय काय ते पण सांगा. हे बघा बालकृष्ण, कृष्ण राधा, मैया यशोदा. आणि इथे बघा खूप सुंदर अजय म्हात्रे सरांच्या आई आहे तिथे. आई नमस्कार. हो, काय सांगणार, कसं वाटतंय आज? हो हो, हा पहिला मुलगा आहे का याच्या आधी मुलगी वगैरे? मुलगी आहे. हा, दुसरा मुलगा आहे ना. आणि ही थीम कशी वाटते तुम्हाला? मस्त आनंद आहे ना? हो. आणि इथे पण बघा छान मस्त एकदम रांगोली पाडली. ते लहान पोरांचे सर्व कपडे ठेवण्यात आले तर. आणि इथे स्क्रीन आहे. वा, हॅलो, हाय, काय नाव तुझं? विहाना. कुठे आलीस तू? बारशाला. कोणाच्या बारशाला? बाबूच्या. बाबूच्या? हा, बाबूच्या. माझ्या ब्रदरच्या बारशाला या. सर्वांनी तिच्या भावाच्या बारशाला या. हाय, तुझं नाव काय? कुहू. हा, मस्त नाव आहे तुझं. तू कुठे आलीस? बारशाला. बारशाला का बर्थडेला? बारशाला. बारशाला आलेत बघा दोघी जणी. आणखी इथे अजय सरांचे सर्व नातेवाईक दिसतात बघा. हो नमस्कार. हो, कोण तुम्ही? आत्या. बाळाची आत्या. आजी. हा, आजी, आत्या, बाळाच्या मावशी असा. अरे वा, मावशीच असा दिसतात बघा. हो नमस्कार. कुठल्या सोनारचे तुम्ही? हा, कोण तुम्ही? बाळाच्या आई. हा, मोठी आई आणि छोटी आई. काकी, तू बहीण. काकी, बहीण, वहिनी सर्वजणी दिसतात बघा. नमस्कार नमस्कार. राणी इथे बालाची ताई आहेत बघा. काय नाव ठेवणार आहेत बालाचं? सर्वजण एक्सायटेड आहेत काय नाव ठेवणार आहेत ते बघण्यासाठी बघा. हॅलो, हाय, तुला काय बोलायचं आहे? तर इकडे बालाचे आई बाबा आणि बहीण दिसते बघा. नमस्कार. अजय म्हात्रे सर आणि नीताताई ना? हो, काय सांगणार, काय बघायला मिळणार आहे आज? आज आम्हाला आमच्या शंभूचे बारसा जो आमच्या मनात खूप एक्साइटमेंट आम्हाला पण आहे की सोहळा आम्हाला आमच्या मनात इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. ही पूर्ण थीम आहे, ही श्रीकृष्णाची थीम आहे. महाभारतातले कृष्णाच्या थीम मधून आपण नावाची जी ओपनिंग आहे पूर्ण व्हिडिओद्वारे ओपनिंग होणार आहे.
त्यासाठी आम्ही अंगाई गीत फेम जे अभिनेत्री आहेत अंकित राऊत यांना बोलवण्यात आले आहे, खास बोलवले त्याचे आमच्या मुलाला घेऊन त्यात अंगाई गीतचा एक परफॉर्मन्स आम्हाला करून देतील इकडे बघायला मिळणार आहे आपल्याला. वहिनी तुम्ही काय सांगणार, कसं वाटतंय आजचा दिवस तुम्हाला? खूप आनंद होतोय. माझ्या मनातली इच्छा यांनी जशी पूर्ण केली आहे, मला खूप आनंद आहे. माझ्या मनात जसं होतं तसंच यांनी सगळं पूर्ण केलेलं आहे. खूप इच्छा होती की माझ्या मुलीचं बर्थडे पण असं मोठं करावं, खूप इच्छा होती, पण तिचं काही कारणामुळे करता नाही आलं. पण मी तेच इच्छा माझ्या मुलाच्या थ्रू मला पूर्ण करायची. हो, जसं तुम्ही त्यांना सपोर्ट करताय कॅटरिंग सर्व्हिस असू द्या त्याच्यामध्ये, स्वतःचं कॅटरिंग असल्यामुळे आमचं स्वतः सगळं आहे, ज्यूस पासून सर्व काही जेवण वगैरे सगळं आमचंच आहे आणि ते सगळं आहे आज. आनंद आहेत ना, दोघे खुश आहेत. खूप आम्ही श्रीकृष्णाची इथं थीम आहे ना, बालकृष्णाची थीम आहे. खूप छान वाटलं. ऑर्केस्ट्रा असू द्या, बसायची व्यवस्था असू द्या किंवा जेवणाचे जे काही तुम्ही व्यवस्था केला, छान वाटलं येऊन. खूप शुभेच्छा देईन बाळाला तुमच्या. थँक्यू. आणि इथे बाळाच्या आजी दिसतात बघा, राधा आजी. हो, कसं वाटतंय हे सर्व बघून? आमची आजी सगळ्यात मोठी आजी, माझ्या पप्पांची मामी. आज आमच्या बाळाचा बारसा आहे, सगळ्यांनी यायचं आहे. सर्व नातेवाईक आले, उत्तम, छान वाटते. धन्यवाद. नोव्हेंबर 2025 रोजी आमच्या या बाळाचा जन्म म्हात्रे परिवारात झाला आणि सगळीकडे आनंद झाला. आणि अगदी लाडाने आम्ही त्या बाळाला कोणी शंभू म्हणतोय, आमची विभू त्याला लाडाने चिंटू म्हणते. आतापर्यंत शंभू आणि चिंटू नावाने ओळखला जाणारा आमचा बाळ गोपाळ, त्यालाही उत्सुकता होती, अरे बाळ झाला आता शंभू चिंटू, मला माझ्या हक्काचं नाव हवंय, माझं असं स्वतःचं अस्तित्व मला हवंय. आणि हीच आतुरता आमच्या म्हात्रे परिवाराला सुद्धा होती. त्यामुळे नक्कीच तब्बल 4 महिन्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांची प्रतीक्षा थांबलेली आहे आणि आजचा पवित्र दिवस, मंगलमय दिवस उजाडला आहे की ज्या दिवशी आमच्या या चिमुकल्याला त्याचं स्वतःचं नाव मिळणार आहे, ज्या नावापुढे त्याच्या वडिलांचं नाव लागणार आहे अजय म्हात्रे, आईचं नाव लागणार आहे नीता म्हात्रे. अशा या नावाची त्यालाही आतुरता होती. तर आज ही आतुरता थांबत आहे मंडळी. आणि असा हा आमच्या बाळाचा नामकरण सोहळा आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने या सुंदरशा देखण्या मंडपात साजरा होत आहे. त्या नजरा असतील आपल्या बाळाच्या आगमनाकडे. चला तर वळूया बाळाच्या स्वागताकडे. चला, बाळाची एंट्री बघितली तुम्ही. इथे बाळाच्या काकी आहेत. नमस्कार. हो, ही काय प्रथा होते, काय सांगणार? तो वरवंट असतो ना, तो 5 वेळा खालून असं द्यायचा असतो. बाळाला पाळण्यात टाकायच्या आधी वरवंट असतो, त्याला 5 वेळा हे फिरवायचा असतो बघा पाळण्याभोवती. तिथे आत्या आहेत ना? हा, आत्या. आणि या कोण? या पण आत्या. दोन्ही आत्या आल्यात ही प्रथा पूर्ण करण्यासाठी ना. आता बाळाला पाळण्यात टाकतात बघा.
वरवंट आपण 5 वेळा वर खाली केला ना. आता काय चालू आहे? हे आता बच्चाला आपल्या हे करणार, आपण खालून काढू नाही शकत ना, फक्त त्याला टच करून ते आपण वर खाली करू शकतो त्याला. अच्छा, ही प्रथा आहे काय बाळाला पाळण्यात टाकायच्या आधीची? हां, तीच प्रथा तुम्हाला सोनाऱ्या गावातली बघायला मिळते. मग पाळण्यात टाकायचा मान कोणाला? आत्याला असतो का? हां, आत्याला असतो बघा. या सर्व आत्या असं आहेत काय बाळाच्या? हां, आत्या असं आहेत सर्व, त्यांनाच मान असतो. हे बघा. विश्वरूप दामुनी बाळते आईला बुलवी, दिसे साजरे रूप मोजरे आनंद आनंद, पाळण्यात जो जो गोचला नंदाचा कंद, या दसयान आया बाळानो सुवासिनी गया, गुणी गोविंद ग, गुणी गोपाळ ग. तर बाळाच्या आत्या आहे तिकडे. नमस्कार. हो, तर ही काय प्रथा केली? तुमच्या पाठीवरती पण मारलं. बाळाला 5 वेळा वर खाली पाळण्याखाली घेतला, वरून खाली, आणि मग देवांच्या नावाने त्याला संबोधलं सध्या सुरुवातीला, आणि नंतर मग पाळण्यात टाकून त्याचं नाव त्याच्या कानात बोलली मी, आणि मग पाठीमागून ह्या लोकांनी मला धपाटे मारले. अशी एक प्रकारची प्रथा आहे, ती आम्ही पूर्ण केली. छान प्रथा बघायला मिळाली आहे बघा. आत्यांना बघितलं, आता बाळाच्या आई बाबा आजी सर्व परिवाराला बघा. गुणी गोपाळ ग, गुणी गोविंद ग, गुणी गोपाळ ग. आमच्या सोनारी गावात अंकिता राऊत, तुझं मनापासून स्वागत आहे. तुझा जितका गोड अभिनय आहे, तुझं जितकं गोड डान्स आहे, तू अशीच नाचत जा, आम्हाला सगळ्यांचं मनोरंजन तू करत जा. छान दिसते. लग्न झाल्यानंतर आधी सौंदर्यात आधी भर पडते बरं का. ते अगोदर सुंदर होती, पण लग्नानंतर जो पराक्रम साथ करतो तेवढं बघितला तर तुला शोभून दिसते, खुलून दिसते. ते अंकिता दिदी हाय म्हणे, हाय हाय. आपल्या बाळासाठी गाणं म्हणणार आहे बघा अंकिता दिदी. बाळाला घेऊन बाळाला झोपवणारे शांतपणे पाहिजे. चालेल का दिदीने बाळाला घेतलेलं चालेल का? चालेल. बाळ कोणाचं राजा कोणाचं तुमचं? एक छोटं बाळ, त्याचं आज नामकरण सोहळा आहे. पहिल्यांदा मी पहिल्यांदा असा प्रोग्राम करते, आणि गावामध्ये काय सांगणार म्हणजे माझं असं वाटतं, कारण मी ऑलमोस्ट अर्धी वर्षाची शिक्षा झालेली आहे, त्याच्यामुळे पहिल्यापासूनच एक नाटक बोललेलं आहे, आणि खूप छान वाटतं मला. तिचे जर आपण यूट्यूबचे व्हिडिओज पाहिले असतील, रील्स पाहिल्या असतील अंगाई गीताच्या, तर नक्कीच एक प्रेमळ आई कशी असते ते तिच्या त्या प्रेमळ रीलमधून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालं असेल, अनुभवायला मिळालं असेल. आता आपण प्रत्यक्ष पाहूया. मी प्रभावती म्हात्रे, मी बाळाची मोठी आई आहे, आणि आमच्या बाळाचं आगमन झालेलं आहे मार्गशीर्ष महिन्यात, आणि आम्हाला सर्वांना इतका आनंद झाला आहे. तर आम्ही आज बाळाचं नामकरण सोहळा आयोजित केलेला आहे, आणि त्यासाठी श्रीकृष्णाची थीम आम्ही ठेवलेली आहे, कारण की बाळ गोपाळ आमच्या घरात जन्मला, आणि इतका मोठा आम्ही सोहळा आज पहिल्यांदा आयोजित केला. यासाठी सर्वजण आलेत, आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे, आणि या सर्वांचे सुद्धा मी माझ्या वतीने आभारी मानते. आणि आज आम्हाला खूप आम्ही आनंदी आहोत. आमच्या बाळाच्या आनंदाच्या या सोहळ्यात सर्व सहभागी झाले, यामुळे खुश आहेत ना? खुश आहेत ना सर्व? खुश आहोत आम्ही. चालेल, धन्यवाद. आई, मस्त दिसते तुमचा हसरा चेहरा, खूप आनंदी आहेत. परा आणि निधी दिसतात बघा. कसं वाटलं बाळ पाळण्यात टाकलं तेव्हा? मस्त वाटलं.
मी पण छोटे बाळ होते ना, तेव्हाची आठवण आली काय तुम्हाला? हां, झोपायचं तुम्ही पाळण्यामध्ये? हे बघा चिमुकल्या दिसतात तुम्हाला. अंकिता ताई आहे तिकडे. नमस्कार. इंट्रोडक्शनची तर तुम्हाला गरज नाही आहे, पण जो क्षण तुमच्या डोळ्यामध्ये बाळ बघत होता आणि तो हसत होता, तो खरंच बघण्यासारखा होता. तर काय बोलणार ओव्हरऑल या सोहळ्याबद्दल, काय सांगणार? मी खरंच पहिल्यांदा आली आहे सोनारीमध्ये आणि मुळात अशा प्रोग्रामला मी पहिल्यांदा आली आहे. आणि खरं सांगायचं तर मी शूटसाठी बाळ घेतलं होतं, पण ते एक काम होतं. आज मी पहिल्यांदा मला थोडंसं असं इमोशनल फील झालं, कारण बाळ रडत नव्हतं, ते हसत होतं आणि ते एक टक डोळ्यात बघत होतं. सो थोडंसं असं वाटतं मनातून आणि छान वाटलं मला येऊन. आणि हे अंगाई जे मी केली होती, कदाचित तुम्ही बघितली असेल यूट्यूबला वगैरे, हे मी त्या निमित्ताने इथे आली आहे. सो मला खरंच प्राऊड फील होत आहे की आपली लोक असं सगळे प्रोग्राम करतात, सेलिब्रेट वगैरे करतात. सो मजा येते मला. माझा हा पहिला असा प्रोग्राम आहे की मी नामकरण सोहळ्यासाठी आली आहे इथे. अरे वा. आम्हाला पण छान वाटलं ॲज अ उरणकर आणि यांच्या परिवारातर्फे मी पण तुम्हाला खूप धन्यवाद देतो. थँक्यू थँक्यू. बाळाचं नाव आहे आद्यंत. तोच आदी आणि तोच अंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त आणि फक्त तोच, असा आमचा मातृ परिवाराचा राजकुमार आद्यंत. एकदा जोरदार टाळ्या नावासाठी जाऊ द्या. मावशी, कसं वाटलं नाव? सुंदर. हो, तुम्हाला माहिती असेल ना आधीच. पण छान, काहीतरी नवीन नाव ऐकायला मिळालं. बाळाचे आई बाबा आहेत. हो, कसं एकदम सुंदर नाव एकदम सुचलंय. काय विचार होता तेव्हा नाव ठेवायच्या आधी? असं ध्यानीमध्ये काहीच नव्हतं, पण मला हे नाव खूप सांस्कृतिक वाटलं. संस्कृत शब्दातून हा नाव मी निवडून काढलेलं आहे. आणि आद्यंत म्हणजे आदी आणि अंत. आदी म्हणजे सुरुवात, अंत आणि शेवट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, असा या शब्दाचा अर्थ आहे. खूप सुंदर वाटलं. मी पण पहिल्यांदाच ऐकलं असं नाव. आतुरता होती पुत्र रत्नाची, बरोबर. चाहूल लागली की आता नीता वहिनी आई होणार आहे पुन्हा एकदा. त्यावेळेला तुमचा दादा इतका खुश होता, मला आनंदाने सांगितलं मी बाबा होणार आहे, पुन्हा एकदा बाबा होणार आहे. ते आनंदाने म्हणतात. आणि ज्या वेळेला आमच्या वहिनीला हॉस्पिटलला नेलं, त्यावेळेला मनोमन काय प्रार्थना केली? म्हणून प्रार्थना म्हणजे की पहिली जेव्हा मुलगी झाली तेव्हा खूप म्हणजे आमच्या घरात पहिलीच मुलगी होती. आम्ही तिघेही भाऊ, आम्हाला मुलगी नाही. मोठा दादा आहे, त्याला पण दोन्ही मुले. आम्हाला मुलगी पाहिजे होती. मला आनंदाचा पारावर नव्हता. त्यावेळी खूप खुश आणि प्रत्येक वेळी तिचा प्रत्येक गोष्ट आम्ही खूप उत्साहात साजरा केली. आणि वाढदिवसाला, तिच्या पहिल्या वाढदिवसाला नक्की तिचा जन्म दिवाळीच्या मध्ये झाला आणि पहिल्या वाढदिवसाला पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिचा वाढदिवस आला. त्याच्यामुळं तिचा वाढदिवस हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा नाही करता आला. आम्हाला खूप मनातली इच्छा होती, पण ती इच्छा परमेश्वराने सिद्धी करण्याची कृपेने ते आज पूर्ण होते की बारसा तरी आपण पूर्ण चांगला करायचा. आणि जिद्द होती ती करायचीच आहे. आणि पुढं वाढदिवस पण येणार आहे, तो पण सिद्धिविनायकी कृपेने, समर्थ कृपेने चांगला होणार हे निश्चित. नक्कीच नक्कीच दादांना मुलगा झाल्याचा आनंद झाला. बरं, आद्यंत नाव कशावरून सुचलं की आपल्या बाळाचं नाव आपण आद्यंत ठेवूया? हे कसं डोक्यात आलं? म्हणजे वहिनीची आयडिया, वहिनीने नाव सुचवलंय की तुझं, की आजी आजोबा, की आणखीन कुणाचा सल्ला वगैरे असं काही? हे मला सुद्धा सरप्राईज आहे. नाव माहित नव्हता मला. तिने डायरेक्टली सांगितलं की असं असं नाव ठेवायचं आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. वहिनी तिने खूप सर्च आणि खूप अभ्यास केला की हा नाव काय द्यायचं. आणि तिने संस्कृतमधून ही गोष्ट शोधली आणि त्याचा पूर्ण अर्थ काय, त्याचा राशी काय, तर पूर्ण त्यांनी तिने शोधली. नंतर मला ती सांगितली अशा अशा मला व्हॉट्सअपला पाठवली डायरेक्ट. मी बाहेर होतो. तर ठीक आहे, तुला जी इच्छा, तुला आवडतं आहे ना. आणि नाव पण खूप सुंदर आहे, संस्कृतमध्ये आहे. ज्याची नव्याने सुरुवात आहे आणि ज्याचा सुरुवात आणि त्याचा अंत तोच आहे.
तोच आहे. क्या बात आहे. म्हणजे हे क्रेडिट वहिनीला जाते तर पूर्ण. बाळाला जेव्हा कळू लागेल तेव्हा तो सांगणार हे नाव पप्पानी नाव ठेवलं, मी मम्मीनी नाव ठेवलंय, हे मम्मी सांगणार आवर्जून. चालणार आहे तुम्हाला, बरोबर की Yes, नाही? yes. क्या बात आहे. खूप गोड नाव वहिनी तू सुचवलेलं आहेस. खूप खूप आणि आम्हा सगळ्यांच्या वतीने तुमच्या बाळाला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करतोय. आम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी दादाला धन्यवाद देत आहे. पुन्हा एकदा सगळ्या मंडळींचं मनापासून स्वागत करतोय आणि आता वळतोय आपल्या पुढील कार्यक्रमाकडे. तर इकडे दर्शना मॅडम आहेत. नमस्कार. नमस्कार. आजच नाही, एवढे दिवस मी तुम्हाला भेटलो. अँकरिंगची म्हणजे लेवल तुमची वाढतच चालली. आज तर खतरनाक, म्हणजे तुम्ही बोलतच राहा, ऐकतच राहू आम्ही असं वाटत. थँक्यू. खूप शुभेच्छा तुम्हाला. हा, तर आता एवढे सारे जेवण वगैरे आहेत बारशामध्ये, पण तुम्ही बघितलं असेल चणे वाटताना, हा त्या प्रथेबद्दल काय सांगणार? म्हणजे मी सांगेन की चण्याशिवाय बारसा पूर्णच होऊ शकत नाही. बाळ जन्माला आलं की 5व्या दिवशी 5वी करतो, त्यावेळेला चणे उकडले जातात आणि मुलगा असेल तर त्याच्या जोडीला पेढा आणि मुलगी असेल तर त्याच्या जोडीला बर्फी किंवा जिलेबी. चणे आणि जिलेबी आणि पेढा यांचा तो परिपूर्ण पोशाख हे असतो आणि ती डिश मिळाल्याशिवाय बारसा किंवा 5वी झाली असं समजलंच जात नाही. पंचपक्वान्न कितीही असो पण चणे मस्ट पाहिजेतच. पहिल्यापासून फार म्हणजे पूर्वीपासून, माझ्या जन्माच्या आधीपासून आहे ही प्रथा सुरू आहे. हा, ही प्रथा चालूच आहे. त्याशिवाय त्याला अर्थच राहत नाही. याचंच महत्व आहे नक्की चण्यांचं. नक्कीच नक्की. धन्यवाद. धन्यवाद. मी बाळाची आजी बोलते, घोडबंदर रोडवरून, ठाणे इथून. कासर वडवली गाव आमचं, तिथून मी आलेली आहे आजी. तिथे बाळाला शुभेच्छा देण्यासाठी. माझं नाव शोभा उल्हास गरत आहे. बाळाचं नाव आद्यंत. आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आनंदाच्या उत्सवात आम्ही भरपूर त्या बाळाला प्रेम द्यायला आलो. चालेल. धन्यवाद. पूर्ण धन्यवाद. कुटुंबासोबत आल्यात बघा. पूर्ण कुटुंबासोबत आलो. काय नाव काय तुझा? रियांश कडू. काय करतोस तू? रील बनवतो. कॉमेडी रील. कडू रियांश. हा, नक्की फॉलो करा आपल्या मित्राला. मी पण बघितलेलं आहे, फुल एकदम भारी ऍक्टिंग करत असतो. कॅरेक्टर मध्ये जाऊन रील बनवत असतो आपला मित्र. हा बघा.